हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल राजू ब्लॉग. तर आज आम्ही पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठ इथे जाणार आहे. पार्थला विचारू आपण, तो यायला तयार आहे का? पार्थ, काय करणार आहे तू? येणार आहेस का? हा, येणार आहेस? आरुष, तू येणार आहेस का आमच्या बरोबर? नाही. ठीक आहे. हा, मग ठीक आहे. मग आम्ही निघतो. मग आता आवराय घेतो. पार्थ आवरून तयार झालेला आहे. ठीक आहे, आता आपण निघूया. टू व्हीलर गाडी काढू. आता आम्ही गाडीवर बसलेलो आहे. आरुष पहिला सुरुवात यायला तयार नव्हता, पण आम्ही पुढे गेल्यावर तो यायला तयार झाला आहे. मम्मी त्याला घेऊन येते, आवडतोय तो, म्हणून आम्ही आता इथं गाडीवर बसलेला आहे. आरुष मागे बसेल. पार्थ, दादाला बोलवा गेलता ना तू? येतो म्हणला का? तू येतो बोलला ना? ठीक आहे, ठीक आहे. मग आता आपण, तो आला ना, मग आपण जाऊ पुढं. मठात पोचलो आहे आपण. खूप जास्त गर्दी वाटत आहे. शंकर महाराजांना फूल वाहण्यासाठी आरुषची मम्मी फूल घेत आहे. गुलाबाचे फूल घेत आहे. 10 रुपयाला गुलाबाचे फूल आहे बहुतेक. शंकर महाराजांना इथं फूल वाहण्याची पद्धत आहे. चमेलीचे फूल किंवा गुलाबाचे फूल चालते. इथून प्रवेशद्वार आहे. खूप भव्य असं मंदिर आहे शंकर महाराजांचं. पुण्यातील बालाजीनगर धनकवडी येथे आहे हे मंदिर. खूप छान मंदिर आहे. चप्पल स्टँड, चप्पल इथं काढायची. शंकर महाराजांचे मठातील प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. इथं कोणत्याही वेळेला या तुम्ही, तुम्हाला प्रसाद इथून मिळणार. कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आरुषची मम्मी, मी, आम्ही मग प्रसादाच्या लाईनीला लागलो. खूप छान प्रसाद आहे. वाटी असते, वाटीमध्ये भात मिळतो. ही अशी वाटी असते बघा. खूप छान प्रसाद. आम्ही बाजूला घेऊन बसलो. आरुषने खाल्ला, मी खाल्ला, मम्मीने खाल्ला, आरुषच्या पार्थनेही खाल्ला. खूप छान होता प्रसाद. छान वाटलं. वाटलं तुला? सुंदर ना? प्रसाद खाऊन झाल्यावर स्वतःची वाटी स्वतःच धुवून ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे आरुष आणि पार्थ वाटी धुवत आहेत.
तर आत्ताच आम्ही शंकर महाराज मठातून आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकन दाबा. आता आम्ही ब्लॉग बंद करत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.